आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते आहे। काँग्रेसची महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे। यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही फार महत्त्वाची बातमी। काँग्रेसच्या गोडातून नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आलेली आहे, तर अमरावतीमधून बळवंत वानखेडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कालच झी 24 तासने ही बातमी दिली होती आणि आता या बातमीवर शिक्कामोर्तब होत आहे। काँग्रेसची पहिली यादी, महाराष्ट्रातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, काँग्रेसच्या गोडातून लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। कालच मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या 7 उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली होती। अमरावतीमधून बळवंत वानखेडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। लातूरमध्ये शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काँग्रेस उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती, काय या पहिल्या यादीची वैशिष्ट्य आहे? काँग्रेसच्या संदर्भामध्ये राज्यातल्या काही लोकसभा मतदारसंघांची नावं अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाकडून जाहीर केलेली आहेत। जवळपास या नावांची चर्चा बाहेर माध्यमांमध्ये आली होती आणि तशीच नावं आहेत। पण मुळात या पहिल्या यादीमध्ये एक गोष्ट राज्यातल्या या पहिल्या यादीमध्ये जे वादग्रस्त लोकसभा मतदारसंघ होते की जिथे उमेदवार कोण असावा, उदाहरणार्थ घेतलं तर चंद्रपूरमध्ये धानोरकर की वरट्टीवार, दुसरीकडे भंडारा गोंदियामध्ये विद्यमान प्रदेश अध्यक्षांना थेट लोकसभेचं तिकीट मिळणार का, आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाल राऊत की नितीन राऊत यांची जी चर्चा सुरू होती याविषयी मात्र स्पष्टता देण्यात आलेली नाही। या वर्धा या लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे दिला गेल्याचं म्हटलं गेलेलं आहे, पण तरी देखील याचा सुद्धा उमेदवार अद्याप स्पष्ट झालेला नाही। या जे जवळपास निश्चित उमेदवार होते त्यांची नावं समोर आलेली आहेत, पण मुळात काँग्रेसच्या अंतर्गतमध्ये जे जे दावे केले जात होते की जे राज्यात सक्रिय नेते आहेत त्यांचे उमेदवारीच्या बाबत मात्र तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका दिल्ली हायकमांडकडनं काँग्रेसच्या नेत्यांकडे घेताना दिसून आलेली आहे। कदाचित विनाकारण कोणत्याही उमेदवार वादग्रस्त आत्ताच नाव जाहीर केलं तर नव्यानं वाद नको आणि महाविकास आघाडीमध्ये अधिक कुरबोडी नको अशा स्वरूपाची भूमिका घेताना सुद्धा दिसून येत आहे। नक्कीच रामराजे, 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र सांगलीबाबत अद्याप तिढा बाकी आहे, तर सांगलीबाबत काही निर्णय झालेला आहे का काँग्रेसमध्ये? हेमाली, मुळात सांगलीच्या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडनं आजही दावा केला जातोय। आज स्वतः उद्धव ठाकरे तिथे सभा घ्यायला गेले होते। उद्धव ठाकरेंनी चंद्रहार यांचं नाव स्वतःहून जाहीर केलं आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी सांगलीच्या संदर्भामध्ये सुद्धा आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुद्धा सुरू आहे। कुठे ना कुठेतरी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलं जातं, पण जवळपास उद्धव ठाकरे यांनी ग्राह्य धरलेलं आहे की ही जागा आपलीच आहे। आता याच्यावर कशा स्वरूपात तोडगा काढला जातोय हे पाहणं पुढच्या 24 तासामध्ये औत्सुक्याचं असेल। तुर्तास सांगली असेल, भिवंडी असेल, याही मतदारसंघामध्ये आणि विशेष म्हणजे मुंबईमधल्या एकाही लोकसभा मतदारसंघाची कुणाची अधिकृत घोषणा काँग्रेसच्या पहिल्या यादीत दिसून येत नाही। नक्कीच काँग्रेसमधल्या या 7 उमेदवारांबाबत चर्चा झालेली आहे। चंद्रपूर बाबत काही निर्णय झालेला आहे का? चंद्रपूरच्या बाबत सुद्धा अद्यापपर्यंत तिढा दिसूनच येतोय, कारण की आज आपण पाहिलं की 2 दिवसापासून धानोरकर स्वतः विद्यमान आमदार त्या दिल्लीत जाऊन थांबलेले आहेत। त्यांना लोकसभेसाठी सर्वाधिक आग्रही आहेत। दुसरीकडे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते स्वतःच्या मुलीसाठी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी लॉबिंग करतायत। दुसरीकडे चर्चा जी सुरू झाली होती की स्वतः वडेट्टीवारांनाच विरोधी पक्ष नेत्यांनाच उमेदवारी चंद्रपूरची दिली जावी। यामुळे कुठे ना कुठेतरी पहिल्या फेजमध्ये पूर्व विदर्भातले मतदारसंघ आहेत तिथे नॉमिनेशन भरण्याची सुरुवात देखील सुरू झालेली आहे। अशा परिस्थितीत आजच्या पहिल्या यादीमध्ये चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया हे दोन्ही मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाही आहेत। पुढच्या 48 तासामध्ये याबाबत अधिकृतरित्या निर्णय घेतला जाईल, पण तुर्तास
वाद नको अशा स्वरूपाचीच ही यादी पहिली दिसून येते. सागर, आजच उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली होती आणि आता काँग्रेसकडून त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. थोडक्यात मवियामधून जरी ते लढणार असले तरी काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज लढणार असं दिसतंय. काय अधिक माहिती? वास्तविकतेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली हा जो आहे लोकसभा मतदारसंघ तो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. वसंतदादा पाटील घराणं आणि कालांतराने सुद्धा त्यांच्या घराण्यातले नेते अनेक जण या ठिकाणी उभारले होते. केंद्रात त्यांना स्थानही मिळालं होतं. पण सांगलीचा वाद असल्याने आज उद्धव ठाकरे यांच्या बाबतची सुद्धा निर्णय न घेता त्याची भूमिका घेतली आहे. पण कोल्हापूरची मात्र अधिकृतरित्या आज तरी जागा जी आहे ती जाहीर केल्याचं दिसून येतं आणि कुठे ना कुठेतरी काँग्रेसने कोल्हापूरची जागा स्वतःच्या पदरात पाडली आणि तिथे उमेदवार जो आहे अधिकृतरित्या तो देखील जाहीर केल्याचं दिसून येतंय. पुण्यातील रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, याबद्दल काय सांगाल? आपण पाहायला हवं यावेळेस की सगळ्यात या पहिल्या निवडणुकीमध्ये पहिली लोकसभा असेल की पुणे लोकसभा मतदारसंघासाठी दोन्ही नवीन उमेदवार असणार आहेत. म्हणजे यापूर्वी रवींद्र धंगेकर यांना पहिल्यांदा विधानसभेमध्ये संधी मिळाली. यापूर्वी त्यांनी विधानसभा लढवली होती पण ते जिंकले नव्हते. दुसरीकडे मोहोळ यांना भाजपकडनं उमेदवारी दिलेली आहे. भाजपा आणि विरुद्ध काँग्रेस असे नवीन दोन्ही उमेदवारांचा यावेळेस सत्ता संघर्ष पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे. रवींद्र धंगेकर मास लीडर आहे. नुकतीच काही महिन्यांपूर्वी त्यांनी कसबा विधानसभा जिंकली होती. ज्यावेळेस महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या पॉवर्स ज्या आहेत वापरल्या जातात निवडणुकीमध्ये त्या वापरल्या गेल्या तरी देखील धंगेकर मताधिक्याने जिंकून आले होते. यामुळे पुढच्या कालावधीमध्ये रवींद्र धंगेकरांची ती कसब्याची मॅजिक पुणे लोकसभा मतदारसंघापर्यंत चालणार की कायम गेल्या 2 निवडणुकीमध्ये भाजपाने या ठिकाणी कमळ फुलवलेलं आहे. फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही मास आणि मुसल पॉवर्स असणारे आणि पॉवर सेंट्रिक नेते ताकद लावून रवींद्र धंगेकरांना चितपट करणार का आणि कसब्याची परतफेड करणार का याकडे सुद्धा आता लक्ष आहे. प्रणिती शिंदे यांना सुद्धा पहिल्यांदा लोकसभेची ही संधी मिळते आहे, याबद्दल काय सांगाल? सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोनदा म्हणजे 2014 आणि 2019 या दोन्ही मतदारसंघामध्ये सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळेस सुशीलकुमार शिंदे हे स्वतः सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी 2 महिन्यापूर्वीच प्रणिती शिंदे या लोकसभेसाठी उमेदवार असले असं म्हटलं होतं. आज प्रणिती शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे. दुसरीकडे मात्र भाजपाचा नेमका उमेदवार कोण याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. वेगवेगळी नावं आजही गॉसिप स्वरूपात सुरू आहेत. पण सोलापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या 2014 आणि 2019 यावेळेस प्रत्येक वेळेस नवनवीन नवीन उमेदवार भाजपाने दिला आणि तो जिंकून आणलेला आहे. यावेळेस प्रणिती शिंदे या 3 टर्म आमदार असणाऱ्या स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत. महिला, दुसरीकडे यंग असे प्रतिमा. यामुळे सुशीलकुमार शिंदेच्या ऐवजी प्रणिती शिंदे यांना संधी देऊन दिल्लीच्या राजकारणाची वाट जरी दाखवली असली तरी विजयाचा मार्ग तितकासा सोपा नाहीये. कारण की या मतदारसंघामध्ये 5 आमदार हे भाजपाचे आहेत, महायुतीचे आहेत. त्यामुळे जो 2014 आणि 2019ला सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा वचपा 2024 मध्ये प्रणिती शिंदे काढणार की परत एकदा भाजपाचं कमळ या मतदारसंघामध्ये फुललं जाणार हे पाहावं लागणार आहे. पण तुर्तास तरी प्रणिती शिंदे यांची अधिकृत उमेदवारी म्हणजे नवीन चेहरा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आश्वासक चेहरा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून काँग्रेसने केल्याचं दिसतं. सागर, असेच संपर्कात रहा. पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आता आपल्या बरोबर संपर्कात आहेत. रवींद्र धंगेकर, तुम्हाला काँग्रेसची पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने न्याय दिला, मी सर्वांचा मनापासून आभार आहे. थोडक्यात पुणेकरांना पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्न दिसणार का? पुणेकरांनी माझ्यावर गेली 30 वर्ष विश्वास ठेवलाय. माझी आता ही येणारी 10वी निवडणूक आहे आणि सर्व निवडणुकीमध्ये पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत. याही वेळेला मला आशीर्वाद देतील. माझ्या 30 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी कायम पुणेकरांच्या हितासाठी रस्त्यावरून कामं केलेत. हे पुणेकरांनी नोंद घेतलेली आहे आणि त्यामुळेच मागच्या विधानसभेमध्ये मला विधानसभेत पाठवलं.
त्यावेळेला मला लोकसभेत पाठवतील हा माझा विश्वास आहे. रवींद्र धंगेकरजी, वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. आता जर ते अपक्ष मवियाकडून लढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, आता जर ते अपक्ष म्हणून उभे राहिले तर तुम्हाला याचा फटका बसू शकतो? लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे उभा राहायचा, पण मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर माझ्यावर विश्वास ठेवतील. धन्यवाद धंगेकरजी. झी24 तासकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया आपण झी24 तासवर पाहिलेली आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. काँग्रेसनं आपली पहिली महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची घोषणा केलेली आहे, यादी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांची वर्णी लागलेली आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे.